अरे आई मी गोवाला पोहोचलो. आमचा मित्र वैभव अजून आलेला नाहीये. 3000चं चलन फाडलेलं आहे. स्वाद बढ़िया है भाई. बोल काय बोलायचं बोल. गोवा का ट्रिप गोवा में खत्म. आजीने एक नंबर उसळ बनवली, मस्त उसळ बनवली, पोट भरून खाल्ली आहे, मस्त आस्वाद घेतलाय. आता रिलॅक्स मोड. आता तुम्ही चलो दोस्तों आज हम जा रहे हैं गोवा सारे ऑफिस के दोस्तों के साथ. गोवा जॉन. चलो बबली गोवा जा रहे गोवा. फाइनली लौटने राजी हुए. गोवा जाएंगे अपन गोवा. झाला का कार्यक्रम करू. कार्यक्रम झाला की नाही तेरा वो बता तू. जो अपना नाम डैमेज करेगा इधर से ट्रिप में से मारेगा. सही बात भाई, मैं एग्री हूँ भाई. एग्री. इधर का है उधर ही उधर ही खत्म. हाँ गोवा का ट्रिप गोवा में खत्म. फोटो वीडियो अपने तक ही रहनी चाहिए. फोटो वीडियो. इसका क्या करने का. अभी तक ठीक है भाई समझा तुम लोग को. आते हम लोग ट्रेन आ रही. ज्या क्षणाची आम्ही वाट बघतो कधी असून की आम्हाला ट्रेन पकडायची आहे, मस्त आहे की आम्हाला एन्जॉय करायचं आहे. तर ते क्षण आलेला आहे. बस आता चढायचं आणि एन्जॉय करायचं आहे. मयूर काय करायचं. मयूर त्या सेटला पाठवायचं. काय नाही काय नाही अरे माहिती आहे आराम आहे. आपलं तिकीट बुक आहे. टेन्शन कशाला घ्यायचं एवढं. भाऊ भडकलाय. तर आता आपली सीट आपल्याला मिळालेली आहे. ये मयूर भाई, चिराग भाई, ये संजय भाई, अरे भाई ये भाई खिड़की का बड़ा मेहनत करते हुए, ये रघु भाई, ये भाई गोवा है जॉन. आणि आमच्या टायगरच्या मम्मीनी पराठे दिले. पराठे एकदम भारी. अरे पाणी पिलाओ. टायगर मम्मी को थँक्यू थँक्यू सब लोग. थँक्यू. काकी थँक्यू पराठे दिल्याबद्दल. माझ्या पिल्ला. असंच थोडी मस्ती करत आम्ही निघालो गोव्याला जाण्यासाठी. आणि या 8 तासाच्या प्रवासामध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं. सकाळी ट्रेनच्या बाहेरून दिसणारे दृश्य खूप छान होते. आणि चिरागचा मेसेज त्याच्या आईसाठी. अरे आई मी गोवाला पोहोचलो. आणि हाच जोश घेऊन आम्ही पोचलो सावंतवाडीला. अशा प्रकारे आम्ही आता सावंतवाडीला पोहोचलेलो आहोत. सावंतवाडीला पोहोचलो. आमचं डेस्टिनेशन जे आहे सावंतवाडी रोड आम्ही पोहोचलेलो आहे. आम्ही फुल ऑन एन्जॉय करणार आहे गोव्याला. वी आर वेटिंग फॉर दॅट. चलो गाईज चलो. तर इथून आता आपला पुढचा प्रवास चालू आहे गोव्याला जायचा. गाडीवाला कुठे आपला गाडीवाला कुठे आहे. गाडीवाला अजून आलेला नाही आहे. 5 hours later. आमचा मित्र वैभव अजून आलेला नाहीये. टेम्पो ट्रॅव्हल घेऊन लवकर यायला शाशा करतो. सातोस्कर पण कधी येणार बाबा. 1 eternity later. ये हमारी आम जिंदगी. ये नॉर्मल जिंदगी है. हमारा प्रभु अभी तक गाड़ी लेके नहीं आया तो हम लोग स्टेशन पे चालू हो गए ब्रश करने के लिए. ये देखो हमारा टायगर. एक बाजू टायगर देखो टायगर. आणि अशा प्रकारे आपल्या भाऊचं आगमन झालेलं आहे इथे. काय बोलायचं भाई तुला. बोला लवकर. काय सांगू आता. काय सांगू शकतो तू. मारा आता. कशी मारायची. चला मग आता निघा. आपली गाडी आलेली आहे. गाडी आलेली. अशा प्रकारे गाडीचं आगमन झालेलं आहे. 3000चं चलन फाडलेलं आहे असं वैभव दादांनी दाखवलं आम्हाला. हे खरी गोष्ट आहे. चला आपण आता राकेशच्या घरी पोहोचलेलो आहोत. थोडे जण खाली करा, थोडे जण वर करा. चालणार. काय ज्यांना आंघोळ करा त्यांनी आंघोळ करा, ज्यांना नाश्ता करा त्यांनी नाश्ता तू करा. आंघोळ केली ना. आंघोळ केली. नाश्ता करा. चला चला.
आजी तुम्ही टीव्हीवर दिसता टीव्हीवर हाय करा हाय करा चला मग आता आंघोळ करूया आणि भेटूया डापाट भाई है हम यहाँ अच्छा Few moments later. उसळ तुम्ही बनवली हा आजी आजी हा तुमचं नाव काय माझं नाव शादी उसळ कोणी बनवली उसळ तुम्हीच बनवली चला मग आता ना आजीने उसळ बनवली आपण उसळ खाऊन बघूया कशी झालंय हे उसळ खाली ना तुम्ही उसळ खाली आजीने एक नंबर उसळ बनवली मस्त उसळ बनवली पोट भरून खाल्ली आहे मस्त आस्वाद घेतलाय आता रिलॅक्स मोड आता तुम्ही उसळ खाऊ उसळचे पैसे ते उसळ उसळ पैसे दिलेले आहेत जमा केलेले आहेत कुठे आहेत आजी पैसे दिले काय पैसे होय चला मग आता आपण मग खाऊन बघूया नाही आला चालू झालाय बोल काय बोलायचं बोल चला आता आपली उसळ आलेला उसळ खाऊन बघूया भाई ना चल ना जल्दी जल्दी खा ना बातचीत चालू करते खा खा टेस्ट बता कैसा है बढ़िया स्वाद बढ़िया है भाई तर आपण बघूया आजीला आवड आहे आजीला आवड आहे फोटो आजी मस्त बनवलाय बोलतोय मस्त बनवलाय काय झालंय आजीने एक नंबर उसळ बनवली आजी आजी मस्त आहे उसळ एक नंबर असं वाटतं स्टेशनला खाली पुढे मी नाश्ता केला ना बोलते आजीच्या आजचा मस्त नाश्ता आला आपला झाला सगळ्यांचा हो गुणी मुलगा आहे काकाचा बर्थडे आहे जा विश्वास अक्का हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे थँक्यू राव म्हणे थँक्यू चार्जर अजून रिसिव्ह नाही चला आता आपण निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला आजी चला मंगल मूर्ती वेंगुर्ले शहरापासून जवळपास 12 किलोमीटरच्या अंतरावर निसर्गरम्य अशा आरवली गावाचे ग्रामदैवत म्हणून क्षेत्रपाल वेतोबा देवाला ओळखले जाते. आरवली पंचकोशीतच नव्हे तर संपूर्ण दक्षिण कोकणाचा संकट निवारक म्हणून जनतेमध्ये श्रद्धास्थान आहे. असे म्हटले जाते की 17व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मूळ मूर्ती जवळच्या डोंगरातून आणून बसवली होती. तेव्हा ही मूर्ती फणसाच्या लाकडापासून कोरली गेली होती आणि म्हणूनच दर 100 वर्षांनी त्या मूर्तीची पुन्हा स्थापना करावी लागत असे. आता येथील एका स्थानिक शिल्पकाराने पंचधातूंची मूर्ती बनवली आहे आणि 1996 मध्ये त्याची प्रतिस्थापना करण्यात आली आहे. श्री देव वेतोबा केवळ आरवली पंचकोशीतच नव्हे तर उभ्या दक्षिण कोकणाचा पालक, रक्षक आणि संकट निवारक म्हणून पिढ्यानपिढ्या भाविक जनतेचे श्रद्धास्थान आहे. संकट समयी भक्तांच्या हाकेनुसार धावून येऊन संकट निवारण करणारा देव तसेच नवसाला पावणारा देव अशी या श्री देव वेतोबाची ख्याती आहे. दक्षिण कोकणात वेताळ उर्फ वेतोबाची सुमारे 143 मंदिरे आहेत. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा आणि वैशाख शुद्ध पंचमीचा त्याचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या उत्साहाच्या वेळी वेतोबाचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविक येत असतात. या ठिकाणी दूरदूरवरून अनेक भक्तगण देवाला नवस बोलण्यासाठी या ठिकाणी येत असतात. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाला नवस बोलला जातो आणि नवस पूर्ण झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपण साखर, पेढे, धोतर जोडी देवापुढे अर्पण करतो त्याचप्रमाणे देवाला चांबड्यांच्या चपलांचा जोड या ठिकाणी अर्पण करावा लागतो. येथील भाविकांची अशी श्रद्धा आहे की यातील आपल्याला हवी ती पात्राने वेतोबा उचलतो आणि आपल्या चतुसीमेवरील भक्तांचे रक्षण करण्यासाठी अदृश्य रूपाने फेरफटका मारत असतो. याची प्रचिती म्हणजे देवाला वाहिलेल्या नवीन पादुका काही दिवसानंतर तळाखालच्या भागाने झिजलेल्या असतात. ते स्पष्ट दिसून येते. हे येथील मंदिराचे देवाचे वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आता वेतोबाचं मंदिर बघितलं असं. मला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब चॅनल नक्की करा. यानंतर आम्ही निघालो रेड्डी गणपतीच्या दर्शनासाठी. वेतोबा मंदिरापासून रेड्डी गणपतीचं मंदिर होतं फक्त 8 किलोमीटर अंतरावर. या 15 ते 20 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही पुन्हा एकदा पोहोचलो रेड्डी गणपतीच्या
मंदिराकडे. मग चला आता आपण थोडंफार या मंदिराबद्दल जाणून घेऊया. रेड्डी शिरोडा वेंगुर्ला गावाच्या पश्चिमेला समुद्र किनाऱ्यानजीक गणपतीच्या मूर्तीचा प्रगट होण्याचा चमत्कार नुकताच घडला. रेड्डी गावाच्या नागोळेवाडीतील एक तरुण श्री सदानंद नागेश कांबळी यांना दिनांक 18 एप्रिल 1976 रोजी एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात साक्षात श्री गजानन प्रकट होऊन त्यांनी त्याला आदेश दिला की एका ठराविक जागी माझी मूर्ती आहे, ती मोकळी कर. स्वप्नात झालेल्या भासाचा अनुरोधाने श्री कांबळी यांनी गावातील काही रहिवाशी मदतीस घेऊन त्या जागेत खणण्यास सुरुवात केली. 2 दिवसानंतर त्या मूर्तीच्या कानाकडील भाग दिसू लागला. गावाची मुख्य देवी श्री माऊलीकडे चौकशी केल्यावर देवीच्या हुकमाने मूर्ती पूर्णपणे दिसेपर्यंत जमिनीचा भाग खुला केला. तोपर्यंत मे महिना उजाडला. ही मूर्ती जांबा दगडावर कोरलेली असून सारे अवयव तसाच तसे आहेत. 1.25 महिना खोदकाम केल्यावर मंदिर मामाचे दर्शन झाले. ही सुखद वार्ता करता सिंधुदुर्ग रत्नागिरी येथून दर्शनासाठी भाविकांची रीघ लागू लागली. सध्या रेडी गावाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गोगटे, डेक्कन तसेच न्यू इंडिया मायनिंग कंपनीचे आजूबाजूचा परिसर सपाट करण्यास मशिनरी पुरवून मदत केली. स्वप्नांकित श्री सदानंद कांबळी हे डेक्कन कंपनीत ड्रायव्हर म्हणून कामात होते. जाणकारांचा असा अंदाज आहे की श्री दिव्य भुजमूर्ती पांडवकालीन असावी. आता आपलं रेड्डी गणपतीचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि तुम्ही माहिती सुद्धा ऐकली. आणि रेड्डी गणपतीच्या बाजूलाच एक बीच आहे. आता आपण तिथे सगळेजण चाललेलो आहोत आणि त्या बीचवर जायचा रस्ता मंदिराच्या लेफ्ट साईडूनच आहे. आणि वैभव प्रभू आमचे गाईड. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब